राजमाता जिजाऊंकी खूपच छान. मी या ठिकाणी आलोय खरं तुमच्याशी संवाद साधायला, पण मला जे काही या ठिकाणी ज्या टीमनी अभंग म्हटले, जे काही महाराजांची शाहिरी गायली, याच्यानंतर मुळीच उठू वाटत नव्हतं. त्या ठिकाणी तुम्ही मला डिस्टर्ब केलं, उठवलं आणि हा कार्यक्रम थांबवला. खरं तर तोच कार्यक्रम चालू राहून द्यायला पाहिजे होता. आज दिवसही तसाच आहे. तुम्हा सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्यासाठी बोलवलं आहे ते पुन्हा रिवाईज करतो की मी थोडं अभंगामध्ये आणि याच्यामध्ये जास्तच तल्लीन झालो होतो. पैलवानकीबद्दल जास्त माहिती असणारा मला वाटतं हा तुमचा पालकवर्ग असेल किंवा तुम्हीही असाल. खरं तर मला इथं आल्यावर 2-4 प्रश्न विचारले की तुम्ही या खेळाकडे कसे वळालात किंवा मग तुम्हाला काय कष्ट आले. म्हटलं कष्टाबद्दल तर आपण नंतर बोलू, पण मी ज्या काळात या खेळाकडे वळालो त्या काळात कुस्ती हाच एक खेळ होता आणि त्याच्यामुळं आपसूक वडील चुलते हे सर्व खेळाडू असल्यामुळे मी आपसूक त्या लहान वयातच त्यांच्यासोबत तालमीत गेलो आणि या खेळाला माझी सुरुवात झाली, कुस्ती या खेळाला. खरं तर मला जसं घरामध्ये कुस्तीचं बाळकडू मिळालं आणि त्याच्यामुळे मी पैलवान झालो, तर याचं पूर्ण श्रेय घरातल्या परिस्थितीला जातं. घरामध्ये मी लहानपणी वडिलांना पाहिलं, चुलत्यांना पाहिलं, त्याच्यामुळे मला वाटलं, त्याच्यामुळे मी तालमीत गेलो आणि झालं. म्हणजे हे जे पालकांचं पालकत्व आहे, हे पालकत्व आज खूप महत्त्वाचं आहे. आणि जास्त करून आपण जर पाहत असाल तर आत्ताचे जे पालक आहेत, म्हणजे 80चे 90चे काही यूथ पण आहेत आणि पालक पण आहेत, अशा ज्या दोन्ही अवस्थेमध्ये जे काही आत्ता या ठिकाणी उपस्थित असलेले पालक किंवा यूथ आहेत, यांचं खरंच खूप खूप समाधानकारक लाईफ आहे. कारण या लोकांनी दोन्ही लाईफ पाहिलेली आहेत मला असं वाटतं. आणि म्हणून म्हणतो की देवाने आपल्याला जो काळ दिलेला आहे, या काळालाच आपण स्ट्रगलर असं म्हणू. म्हणजे लहानपणी आपल्याला सगळं शिकायला मिळवायला स्ट्रगल, त्याच्यानंतर आता या वयामध्ये आपली लग्न झाले तर आपल्या मुलांना पण आपण त्यांच्या करिअरमध्ये मार्गदर्शन करताना साठीचं स्ट्रगल. म्हणजे असा पूर्णच आपला लाईफचा ग्राफ हा स्ट्रगलमय आहे. आणि म्हणून आपण नशिबवान आहोत असं मी म्हणतो. मला माहीत नाही इथल्या पुढच्या पिढीला स्ट्रगल म्हणजे काय असेल. म्हणजे स्ट्रगल म्हणजे कॉम्प्युटरवर एखादी चूक झाली असेल ती नीट करण्याचा स्ट्रगल म्हणतील, का एखाद्या व्हिडिओ गेममध्ये हारला म्हणून तिथं जिंकण्यासाठीचा स्ट्रगल म्हणतील. स्ट्रगलचे वेगवेगळे असे पर्याय किंवा वेगवेगळ्या व्याख्या यायला लागल्यात की मी खूप स्ट्रगल केलं. खरं तर स्ट्रगल म्हणायचं कशाला असतं, इथपासून सुरुवात होती. परंतु स्ट्रगल असेल किंवा नशीबवान असेल, समाधानी असेल, आयुष्य कसं असावं, लक्झरी असावं, कसं असावं, याच्याबद्दलच्या प्रत्येकाच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या आहेत, खेड्यात राहणाऱ्या माणसाच्या आणि शहरात राहणाऱ्या माणसाच्या. परंतु आपली पिढी जी आहे ती खरंच खूप नशीबवान आहे. मी जसं म्हटलं की पालकांमुळे मी पैलवानकी या क्षेत्रात आलो आणि इथंच करिअर घडवायचं ठरवलं. म्हणजे एक काळ असा आला होता की पैलवानकीसाठी जे लागतात, ज्या सुविधा लागतात त्या मला मिळणार नाहीत असं जेव्हा वाटलं की बाबा आपण नाही, आता आपण पैलवानकी थांबूयात, आता हे होणार नाहीये, हे करणार नाहीये. पण दुसरं मनही त्यावेळी असं म्हटलं होतं की तू गेली 5-6 वर्ष आता याच्यामध्ये घालवली आहेत, आता तू एका टप्प्यावर येऊन थांबलास, इथं मागं जाऊ नकोस. म्हणजे हे पण मी 9वी-10वीच्या एक काळ आला होता असा की त्या काळात हे ठरवावं लागलं की नाही मला इथून पुढं जायचंय. त्यावेळी पण पालकांचं असं म्हणणं होतं की तू तुझा निर्णय घे. मी माझा निर्णय घेतला, मी माझे कष्ट चालू ठेवले ना आज तुमच्या पुढे या ठिकाणी उभं राहण्याच्या लायकीचा मी झालो. खरं तर खेळ आणि खेळातलं करिअर हा एक महत्त्वाचा विषय ज्याच्या संदर्भात आज मला बोलावं असं संयोजकांनी या ठिकाणी सांगितलं होतं. परंतु खेळ आणि खेळातलं करिअर हे जेवढे छोटे शब्द आहेत त्याच्या कैक पटीने याचा अर्थ होतो आणि याच्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. तुमच्या आमचा परंपरागत पाहिलं गेलं तर आपण कोण आहोत? आपण मराठी आहोत. आपले पूर्वज कोण होते, काय होते, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या अनुवंशिकतेमध्ये काय आहे, हे जर सगळ्यांनी पाहिलं तर लढणे हा आपला धर्म होता.
आणि त्याच्या अनुषंगाने आपण लढाया बंद केलेल्या आहेत बरेच दिवस. परंतु आपल्यातले जीन्स आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे? तुमच्यात ते आहेत ते तुम्ही ओळखा, पालकांनी ते ओळखले पाहिजेत. मुलांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ॲटलिस्ट शारीरिक क्षमता वाढवून ठेवली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मैदानावर गेलं पाहिजे, खेळलं पाहिजे. त्याच्यातल्या पालकांनी त्याच्यातल्या मुलामधल्या चांगल्या गुणांची, क्रीडा गुणांची ओळख केली पाहिजे आणि त्या पद्धतीने त्याला ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. हे झालं पालकांचं पालकत्व खेळाडूच्या. आणि तिथून पुढं मग प्रवास सुरू होतो डिसिप्लिनरीचा, डाएटचा, असा बराच काही. म्हणजे खेळाची जी संस्कृती आहे ही खूप मोठी, याला खूप मोठं परंपरा आहे. म्हणजे मला वाटतं 1896 साली ग्रीस येथे पहिलं ऑलिम्पिक चालू झालं. त्यावेळी फक्त त्याच्यामध्ये 5 खेळ होते. त्या 5 खेळामध्ये बॉक्सिंग आणि कुस्ती होती. म्हणजे लढाई आली. आणि जुन्या काळामध्ये राजे महाराजे यांच्याकडे जेवढं सैन्यबळ असेल, घोडदळ असेल, याच्यावर त्यांची पावर ठरली जायची. त्याच्यातच पैलवानकी हा एक मुद्दा होताच. म्हणजे पैलवानकीवर मी अजून काही सांगू शकतो तर काही युद्ध, म्हणजे मी असं ऐकलंय की काही युद्ध न करता या राजाचा पैलवान आणि या राजाचा पैलवान अशा दोघांना भिडवून त्या लढाईचा जय आणि पराजय ठरवला गेलेला आहे. त्याच्यावरचे पुढं तह झालेले आहेत. अशा पद्धतीची कुस्तीची ख्याती आहे. मला वाटतं मी भगवान बुद्धांच्या मालिकेमध्ये पाहिलं होतं की भगवान बुद्ध हे जरी गौतम बुद्ध हे जरी राजपुरुष होते, ज्यावेळी त्यांच्यावर युद्धाची वेळ आली त्यावेळी त्यांनी देखील हा नरसंहार होऊ नये म्हणून त्यावेळी एक आयडिया केली आणि काहीतरी मला वाटतं धनुर्विद्येची का काहीतरी अशी पैज लावली आणि तो जो जिंकेल त्या अनुषंगाने तो जय पराजय ठरला आणि तो मोठा नरसंहार थांबवला. म्हणजे मोठ्या व्यक्तींनी सुद्धा, महात्मा व्यक्तींनी सुद्धा खेळाचा वापर घेतलेला आहे आपल्या राजकारणामध्ये आणि त्याचा योग्य वापर करून राज्य चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढी मोठी खेळाची परंपरा आहे. परंतु आज खेळाच्या परंपरेकडं थोड्या फार का होईना प्रमाणात भारताचं थोडं दुर्लक्ष होतंय. गेल्या 20-25 वर्षाच्या जेव्हापासून मी खेळतोय तेव्हापासूनचं मी जे ऑब्झर्वेशन करतोय त्याच्यावरती मी बोलतोय. गेल्या 20-25 वर्षामध्ये खेळाबद्दलची उदासीनता थोडीशी भारतामध्ये आली आणि गेल्या 5-10 वर्षापासून त्याच्यामध्ये बदल होण्याचं खूप प्रमाण वाढले. अर्थातच 2036चं जे ऑलिम्पिक आहे ते भारतात जेव्हा आपण ऑर्गनाईज करायचा विचार करतो तेव्हा नक्कीच आपण ऑलिम्पिकच्या पदक तालिकेमध्ये सगळ्यात मोठ्या स्थानावर जर जायचं असेल तर आपण जो स्पीड पकडलेला आहे त्याच्यापेक्षा डबल स्पीड आपल्याला पकडावा लागेल. उदाहरणार्थ मी सांगू शकेल की सगळेच काही तुमच्यातले पैलवान होणार नाहीत. मला या ठिकाणी आल्यावर तुमचं ईंची सिस्टीम कळाली. तुमचे जिल्हा, राज्य, म्हणजे जिल्हाध्यक्ष आणि राज्य मुख्यमंत्री होईपर्यंत आपली सिस्टीम आहे. खूप छान सिस्टीम आहे. याचा अर्थ तुमची सपोर्ट सिस्टीम आणि एक शॅडो कॅबिनेट मंडळ आपल्याकडनं घडलं जातं. ते ही खूप चांगली सिस्टीम आहे. भारताच्या क्रीडा क्षेत्राला एक चांगल्या सिस्टीमची गरज आहे. काही खेळाडू हे जन्माला येतात आणि काही खेळाडूंना घडवावं लागतं, त्यांना ट्रॅकवर आणून घडवावं लागतं. तर याच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम हवी असते आणि ती भारताकडे खूप कमी प्रमाणात आहे असं मला वाटतं. छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगेन की मी कुस्ती या क्षेत्रामध्ये काम करतो. त्यामुळं कुस्ती या क्षेत्रात मोठं व्हायचं असेल तर आपला भारतीय कुस्ती ही मातीतली कुस्ती आहे. परंतु इंटरनॅशनल लेवलवर जर मोठं व्हायचं असेल तर मॅटवर तुम्हाला खेळावं लागेल. मॅटच्या संपूर्ण कुस्तीचं नियोजन ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, युनायटेड वर्ल्ड रेसलिंग म्हणून. ही संस्था करते आणि त्या संस्थेमध्ये जे एक्सपर्ट आहेत तिथं भारताचा अजून तेवढा दबदबा नाही आहे. तिथं प्रेशर पाहिजे. तेव्हा आपल्या मल्लांना अनुसरून आपल्याला खालच्या आपल्या जो गेम आहे, भारतीय जी कुस्ती आहे त्या कुस्तीला अनुषंगून ट्रेनिंग आणि बाकीच्या सर्व सिस्टीम तयार करतील. तर याच्यासाठी सपोर्ट सिस्टीमची गरज आहे आणि ही सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे नाही आहे. मी दुसऱ्यांदा सांगतो. आणि ही सपोर्ट सिस्टीम तुमच्यातून निर्माण होऊ शकते, सकाळच्या माध्यमातून ही निर्माण होऊ शकते, शासनाच्या माध्यमातून ही निर्माण होऊ शकते. आजकाल सगळेच सचिन तेंडुलकर, विराट कोहली व्हायला जातात.
पण ह्यांना घडवणारी जी खालची फळी आहे तिकडे कुणाचं लक्ष नाही आहे. तिकडचे एक्सपर्ट आपल्याकडे कमी आहेत. रेसलिंगमध्ये सुद्धा आज आपल्या मातीमध्ये खूप मोठं टॅलेंट आहे. म्हणजे ऑलिम्पिकमध्ये जर माती हा विभाग आणला तर महाराष्ट्राचे मेडल्स असतील. इव्हन आपलं महाराष्ट्राचं जे ऑलिम्पिकमधलं मेडल आहे हे आपले खाशाबा जाधव मातीतलेच आहेत. त्यामुळं ऑलिम्पिकला आपल्याला मातीतनं रिप्रेझेंट करायला खूप चान्स आहे, पण ती माती कधी जाणार तिथे? जे तिथं आहे त्याच्यामध्येच आपल्याला प्रावीण्य मिळवलं पाहिजे. ऑलिम्पिकची पदक तालिका जेव्हा येते ना तेव्हाच याच्यावर विचार होतो. हा विचार 5-10 वर्ष इव्हन जे लॉंग टर्म ट्रेनिंग सिस्टीम असते याच्यामध्ये तो झाला पाहिजे. त्याच वेळेला त्याची प्रश्न उत्तरं विचारली जातात, त्याच वेळेला त्याचे ॲनालिटिक केलं जातं आणि पुढच्या महिनाभरामध्ये ते परत पूर्ववत होतं. त्याची ओळख पुन्हा पुढच्या एशियन गेम्सला होईल, वर्ल्ड चॅम्पियनशिपला होईल, अदरवाईज ऑलिम्पिकला होईल. पण आपण हे सगळं करण्यासाठी मी तर म्हणेन खेळाडू बनण्यापेक्षाही आजकाल भारताला जी मोठी गरज आहे ती सपोर्ट स्टाफची आहे. त्याच्यामध्ये तुमच्या खेळाच्या करिअरमध्ये जरी तुम्हाला खेळ करता आला नाही तरी तुम्हाला त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट होता येईल, तुम्हाला त्याच्यासाठी एक चांगला क्रीडा मानसशास्त्रज्ञ होता येईल, तुम्हाला एक चांगला इक्विपमेंट मेकर बनता येईल की तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर खेळासाठी एखादं इक्विपमेंट बनवून तुम्हाला त्याचं मोजमाप करता येईल की त्याच्यावर प्रयोग करता येईल त्या इक्विपमेंटवर. अशा इक्विपमेंट खूप गरजेचं आहे ज्याचा की आधार घेऊन मला वाटतं 2008चं जे ऑलिम्पिक झालं चायनाचं बीजिंगमधलं, इथं पदक तालीमध्ये चायनाला माझ्या अंदाजे 48 गोल्ड आली होती. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे तिथून पाठीमागे जर 4-5 ऑलिम्पिक पाठीमागे गेलं ना तर चायना कुठं त्या रेंजमध्ये नव्हतं. आणि 2008 मध्ये पण त्यांची ती घसरली वेळ, म्हणजे जे गोल्ड होते तिकडनं ते खाली आले. पण जेव्हा ते ऑर्गनायझर होते ऑलिम्पिकचे तेव्हा त्यांनी ती उंची गाठली 48 सुवर्णपदकांची. याचा अर्थ पूर्वी ते 15 वर्ष त्या 2008च्या तयारीत त्यांनी घालवले होते. पूर्वी 10 ते 12 वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये घालवल्यामुळे ते तिथं दिसले. आणि तुम्हाला माहित असेल की खेळ सोडला तर जगामध्ये महासत्ता होणं हे सगळ्या मोठ्या देशांचं स्वप्न असतं. आणि तुमचं जसं शॅडो कॅबिनेट असतं तसं खेळामधली पदक तालिका ही जगातली महासत्तेचं शॅडो कॅबिनेट असतं असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. खेळामधला जो माणूस जो देश ऑलिम्पिकमध्ये पाहिला त्याला महासत्ता होण्याच्या दृष्टीने पाहिलं जातं. म्हणजे इतकी मोठी त्या खेळाची व्याप्ती जगामध्ये आहे, परंतु त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहत नाही अजून. केंद्र शासनाने जे आपले टॅलेंट ॲथलीट होते त्यांच्यावर पर्टिक्युलरली वर्षाला 4 वर्षाचा प्लॅन बनवला गेला. म्हणून आपल्याला नीरजचं मला वाटतं जपानच्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आलं. नीरजवर केला जाणारा खर्च जर तुम्ही पाहिला तर तो प्रत्येकावर आपण करू शकत नाही, पण नीट प्लॅनिंग केलं तर हे आपण करू शकतो. म्हणून असं मला म्हणायचं आहे की भारताच्या इतिहासामध्ये हे सगळं चालू झालेलं आहे. केंद्र शासनावर आपल्याला काम करायचं असेल ग्रासरूटला तर हे महाराष्ट्रामध्ये चालू झालं पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये टॅलेंट शोधलं पाहिजे, त्याला आणलं पाहिजे, त्याच्यावर काम केलं पाहिजे. आज माझ्यासारखा एक पैलवान स्वतःची व्यायामशाळा उघडतो, त्या ठिकाणी मुलांना शास्त्रशुद्ध पद्धतीने ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा मी माझा खर्च करून माझी एक शाळा उभारतो त्याच्यामध्ये जी मुलं येतात ते थोडेफार म्हणजे मिडल क्लास लेवलच्या खालची मुलं असतात. माझ्याकडची जी फी आहे ती नगण्य आहे, परंतु तुम्हाला चांगला ॲथलीट बनवायचा असेल तर त्याच्या पाठीमागे शासनानेच उभं राहिलं पाहिजे. जुन्या काळात जो राजाश्रय होता, पैलवानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी शाहू महाराजांचं उदाहरण देईन. शाहू महाराजांनी पैलवानांना राजाश्रय दिला गेला होता, म्हणून ही मातीतली कुस्ती वाढली आणि जगली. ती पुढं मॅटवर कन्वर्ट झाली, पण मॅटवर आपल्या महाराष्ट्रापेक्षा नॉर्थ साईडच्या मल्लांनी जास्त कसबपणाला लावलं आणि नॉर्थ साईडला आता कुस्तीमध्ये मेडल्स दर ऑलिम्पिकला येतात.
मला वाटतं 2008 मध्ये जेव्हा सुशील कुमार यांचं ऑलिम्पिकला मेडल आलं, त्याच्यानंतर प्रत्येक ऑलिम्पिकला 12 मध्ये योगेश्वर दत्त आले, 16 मध्ये साक्षी मलिक आले, त्याच्यानंतर बजरंग पुनिया आला, रवी दही आल्या, प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये एक पैलवानचं मेडल आहे. याचा जर तुम्ही अभ्यास केला तर पैलवान लोकांमध्ये असलेलं डेडिकेशन हा विषय लक्षात येईल. डेडिकेशन ही सुरुवात होतं घरापासून. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी उत्तरेतल्या पालकांचं देईल, जे की पैलवानकीसाठी त्या घरातल्या आपल्या मुलाला तालमीत नेण्यापासून, आणण्यापासून, त्याला खायला घालण्यापासून, त्याला झोपवण्यापासून इतक्या छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवतात. त्याचा जेवण बनवणारा माणूस, त्याचं जेवण त्याच्या पोटात ठीक आहे तुम्ही बनवताय, पण बाहेर गेला तरी त्याच्या हातात असणारा डबा, त्याचं तूप, त्याचं दूध हे सगळं सोबत ठेवतात. एवढं डेडिकेशन असतं. 100 किलोमीटर रोज त्यांच्या, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की एखाद्या मल्लाला मोठं करण्यासाठी त्यांच्या घरामध्ये माणसं नोकऱ्या सोडून ड्युटीवर लागल्याप्रमाणे ड्युटी करतात. सकाळी यांनी दूध घ्यायचं, जायचं, त्याला तिथं खायला घालायचं, त्याच्याकडून मेहनत करून घ्यायची, मोजून घ्यायची, त्याची मसाज करायची, तिथं त्याला खायला घालायचं, झोपवायचं. त्यावेळी त्यांनी दुसऱ्याने घरी यायचं 100 किलोमीटर परत दुसऱ्या माणसानी जायचं, त्याची परत ट्रेनिंग करून घ्यायची, त्याला खायला घालायचं. 3-3 शिफ्टमध्ये घरातली माणसं पैलवानांवर काम करतायत. आणि आपण सहज विचारतो हरियाणात आणि आपल्यात काय फरक आहे. तुम्ही जेव्हा तिथं जाऊन बघाल एवढा मोठा फरक दिसतो. पालकांचं डेडिकेशन असतं. मी या ठिकाणी सरांना सांगितलं की सर, तुम्हाला मी पैसे देतो, हे तुमच्याच मुलावर तुम्हाला खर्च करायचे आणि तुम्हाला 4 वर्ष हेच रुटीन करायचं, तरी देखील तुम्ही करणार नाही सर. हे रुटीन तुम्ही नाही करणार, कारण तुम्हाला नुसतंच ॲनालिसिस करायला आवडतं, कारण तुम्हाला नुसतीच ईर्ष्या करायला आवडते, तुम्हाला नुसतंच. मी एका कुणाला दोष देत नाही, मी जनरली या विषयाचं आपलं संभाषण सांगतोय. परंतु खरंच जेव्हा एवढं करावं लागतं त्यावेळी दरवेळी पैलवानांनाच मेडल येतात, हे तुम्ही लक्षात घ्या. मला वाटतं त्याच ऑलिम्पिकला अभिनव बिंद्रांना पण गोल्ड आलं होतं 10 मीटरमध्ये. त्याच्यानंतर इतकी वर्ष मध्ये गेल्यानंतर यावेळेला आपल्याला शूटिंगमध्ये मेडल आले. का? एकदा जर एखादा रस्ता पकडला तर त्याची लिंक का तुटते. त्याच्या पुढचाही मी जाऊन एक अभ्यास सांगतो की भारताला जी ऑलिम्पिकमध्ये कुस्तीमध्ये मेडल्स आलेत ना 2008 नंतर, ही सगळी एकाच तालमीच्या आसपासची आहेत. दिल्लीमध्ये छत्रसाल आखाडा आहे, तिकडनं ही सगळी मेडल्स एकाच तालमीला का आली. आज मी कष्ट करतोय, माझे शेजारी हा माझा कष्ट करतोय, आम्ही कष्ट एकत्रच करतोय, परंतु माझं मेडल आलं, अरे याचं मेडल आलं, त्याला बघून मी जो कष्ट करत होतो ना त्याची वाट पेटली, त्याची बघून दुसऱ्याची वाट पेटली. ही वाट महाराष्ट्रामध्ये पेटायला उशीर लागतोय. आपण फक्त म्हणतोयच की खशाबांचे आम्ही वारसदार, पण आपली वाट अजून काही पेटलेली नाहीये आणि ही पेटण्यासाठी तुमच्यासारख्या यूथची गरज आहे. मी आज सांगितलं की या ठिकाणी जागतिक स्तरावरती जे केलं जातं चांगला खेळाडू बनण्यासाठी, ते सगळं तुम्ही करावं लागेल, तुम्हालाच करावं लागेल. खेळाडू नाही बनता आलं तरी तुम्हाला त्याचा सपोर्ट स्टाफ म्हणून चांगला उपयोग होईल. मला वाटतं 50,000 कोटीची इंडस्ट्री आहे आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खेळाची. पण यातून कुठून कुणाला काय करिअर करायचंय याच्यापासून अजून खूप लोक अनाभिज्ञ आहेत. माझ्यासारखा एक खेळाडू, मार्गदर्शक, कोच, ह्या तिन्ही परिस्थितीमध्ये राहत असलेला माणूस तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही खेळाडू नाही बनलात तरी चालेल, पण तुम्ही याच्यामध्ये तुमचं करिअर करा. मी ज्या 3, 4, 5 गोष्टी सांगितल्या आहेत सपोर्ट स्टाफमध्ये, डॉक्टर असाल, फिजिओथेरपिस्ट असाल, मसाजर असाल, याच्यामध्ये खूप मोठं करिअर करण्याची संधी आहे. मला वाटतं काल परवा RCBने जो कप जिंकला त्याच्यामध्ये पण त्यांनी त्यांचे मसाजर काकांना बोलून ती ट्रॉफी घेतली होती. 18 वर्ष झाले त्या टीमचे ते मसाजर आहेत. तुम्हाला मसाजर म्हटलं तरी असं वाटत असेल, पण त्याच्यामध्ये खूप मोठं करिअर आहे आणि खूप मोठ्या रकमा घेतात मसाजर स्पोर्ट्समध्ये. म्हणजे कुणाची काय क्वालिटी आहे, कुणाची काय क्वालिटी आहे असं समजून सगळ्यांनीच इंजिनियर, डॉक्टर होता येईल नाही होईल मला माहीत नाही, तुम्हाला कसं सांगावं मला माहीत नाही, परंतु जोपर्यंत खेळाडूचा हा सपोर्ट स्टाफ भक्कम नाही होणार ना, तोपर्यंत आपला खेळाडू भक्कम नाही होणार आहे. आणि म्हणून मला तर उलट पहिल्यांदा प्रश्नच पडला होता की इथं आल्यानंतर
मी नक्की काय बोलायचं, महाविद्यालयीन मुलं आहेत, माझं फील्ड ट्रेनिंगचं आहे, त्यात पण तुम्ही वक्ते आहात. वक्ते वगैरे हा शब्द आला की थोडा जास्त साहित्यिक वाटतो. जास्त साहित्यिक म्हटल्यावर हुशार लोकांच्यात बसायचे म्हटल्यावर थोडंसं दडपण येतं. परंतु ठीक आहे म्हटलं, तुम्ही वक्ते म्हणा, मी आपला संवाद म्हणेल आणि मी संवाद साधतो आणि तुम्हाला मला जे वाटते ते सांगतो. परंतु खरंच खेळामध्ये खूप मोठं करिअर आहे. काही देशांच्या नैसर्गिक स्थितीवरून त्या देशाच्या खेळाडूंचे खेळांमध्ये ते टॉप ठरतात. उदाहरणार्थ तुम्ही मला वाटतं क्रॉस कंट्रीमध्ये केनियाचे खेळाडू आधी चांगल्या प्रमाणात होते, परंतु जमायका असेल, बाकीचे देश असतील, आता ते रनिंग इव्हेंटमध्ये सगळी पदकं ते छोटे छोटे देश घ्यायला लागलेत, ज्या देशाची आर्थिक स्थिती आपल्यापेक्षाही खालावलेली आहे. मग हे काय आहे? आपल्याकडे एवढं सगळं असताना आपण पदक तालिकेत कमी असेल आणि ज्यांची आर्थिक स्थिती आपल्यापेक्षाही खालावलेली आहे असे देश जर जात असतील तर त्यात आपली स्ट्रॅटर्जी कमी पडते. 2036च्या ऑलिम्पिकला आपल्याला टॉप करायचं असेल तर मला वाटतं आत्ता जरी आम्ही इंटरनॅशनल लेवलला गेलो असेल, मी स्वतः आमच्या अकॅडमीच्या मुलांना जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर गेले, मी स्वतः गेलो होतो तिकडे, स्वखर्चाने गेलो होतो. मी पाहिलं तिकडे एका पैलवानामागे 5-5 माणसं होती. एक पैलवानापाठी 5 माणसं. मग हा स्टाफ कुठला आहे? तर ते रिअल खेळाडू आहेत. त्यांच्या देशाने त्यांना प्रमोट करून तुझं खेळणं थांबवले ना, तू आता इथं काम कर, इथं मोठ्या प्रमाणात दिसा तुम्ही. आणि हे घडतंय म्हणून इराण झालं, आमच्या कुस्तीमध्ये इराण रशिया झाले, हे मल्ल पुढे चाललेत. सो प्रत्येक खेळाडू पाठीमागं असा स्टाफ असावा. खेळाडूही चांगला होईल, आपलं सायन्सही पुढे जाईल. स्पोर्ट्स सायन्स सेंटरची गरज आहे, डोपिंगची गरज आहे. भरकटलेले पालक आणि मुलं सध्या सगळ्या खेळांमध्ये खेळ करतायत, परंतु हे सगळं सुधारायचं असेल तर त्याचं प्लॅनिंग हवं. आणि थोड्याच्या त्याच आशेने मी इकडं आलो की तुम्ही सरांनी काहीतरी प्लॅनिंग केलं खेळाच्या बाबतीत, डोपिंग बाबत असेल आणि हा सपोर्ट स्टाफ निर्माण करायच्या बाबतीत असेल तर इथं आलेल्या या कार्यक्रमाचा मला काहीतरी समाधान लाभेल. नक्कीच या ठिकाणी आपण मला बोलायचं तर भरपूर काही होतं अजून, परंतु मला असं वाटतं की हा जो मूळ मुद्दा आहे, ह्या मुद्द्याला प्राधान्य देऊन आपण सर्वांनी याच्यावर थोडासा अभ्यास केला तर आपल्या पदक तालिकेतलं स्थान वाढेल. बाकी आमच्यासारखे खेळाडू आता ॲनालिसिसचं काम चांगलं करतात. म्हणजे एखादी कुस्ती चालू असेल आणि त्या माणसाच्या, त्या पैलवानांच्या, दोन्ही पैलवानच्या येण्यावरून, त्यांच्या दिसण्यावरून याच्यामध्ये काय निकाल लागेल ना, हा मी सांगू शकतो. परंतु आमच्या पुढे देखील आता एक मोठं आव्हान आहे की खेळामध्ये ज्या 2 संघटना झालेल्या आहेत त्या संघटनामुळे देखील खेळाडूंवर परिणाम होत असतो. अशा संघटनांची देखील एक संघटना केली पाहिजे आणि खेळाच्या विकासाने काम केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला ॲनालिसिस करताना आता त्या 2 खेळाडूंमध्ये कोण वरचढ आहे याच्यापेक्षा त्या 2 खेळाडूंच्या कुस्तीला कोण पंच आहे ह्याच्यावरून देखील ॲनालिसिस करायला लागतं की कुस्ती कोण जिंकेल. त्याच्यामुळं ॲनालिसिसचं काम पण फारच मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आजकाल AIचा जमाना आलेला आहे. AIमुळे देखील प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपल्याला यात जावं लागेल. पण काय चांगलं आणि काय वाईट, कुठं थांबायचं आणि कुठं पळायचं हे समजून घेण्यात देखील आजकालच्या पालकांना मोठी कसरत करावी लागणार आहे. खेळाडू हा मातीचा गोळा असतो, त्याला घडवण्यासाठी पालकाने सतर्क राहायला हवं. आणि नक्कीच तुम्ही पालक तेवढे सतर्क आहात 80s-90s मधले. त्यामुळं खेळाला जर मोठं करायचं असेल तर काय असावं लागतं, काय असावं नाही लागत, खेळाची काय परंपरा आहे, अशा माध्यमातून मला जे वाटत होतं त्या गोष्टी या ठिकाणी मी आपल्या समोर मांडल्यात. तरी देखील पैलवानकीमध्ये अजून काही कुणाला प्रश्न असतील तर त्यांनी माझे मित्र आहेत शेंडे सर यांच्याकडून माझ्याकडे जरी काही आलं तरी मी ते आव्हान घ्यायला तयार आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुस्तीचा विषय सोडला तरी बाकी विषयांमध्ये सकाळ म्हणून
खूप मोठं कार्यशील राहिलं पाहिजे. सकाळचं आमचं नातं म्हणजे जुनं, पुण्यामध्ये जे काही मी 3-4 वर्ष सिटीमध्ये अभ्यास केला, तर सकाळ पेपर उघडायचा आणि तो उलटीकडून म्हणजे शेवटून वाचायला चालू करायचा. हे सकाळनी शिकवलेला विषय आहे की क्रीडा बातम्या शेवट असायच्या, त्याच्यामुळे शेवटचं पान पहिलं उघडायचं आणि जाता जाता चिंटू वाचून जायचं. अशा पद्धतीचा सकाळचा माझा स्नेह आहे. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो. खेळाबद्दल ज्या काही मला 4 गोष्टी समजतात माझ्यासारख्या एका खेळाडूला, त्या मांडण्याची संधी दिलीत आणि त्यातूनही आपण याच्यावर आत्मचिंतन करून जर त्या विषयाला सपोर्ट केला, सपोर्ट सिस्टीमला सपोर्ट केला, तर माझ्यासारख्या एक खेळाडूला नक्कीच चांगलं वाटेल. या ठिकाणी मला बोलवलं त्याबद्दल मी संयोजकांचा फार फार आभारी आहे. तुमच्याशी संवाद साधता आला मलाही खूप आनंद आहे. मी तुमच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. काही कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांचे सत्कार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपण घ्यायचे आहेत. मी त्यांचं नाव पुकारतो. पहिले 2 कॉलेज आहेत ज्यांच्या विद्यार्थ्यांनी मंचावरती येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. पहिला माननीय ललित कानोरे सर, प्रिन्सिपल ASM CSIT कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. सरांसाठी जोरदार टाळ्या.